नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. पैसा झाला मोठामध्ये आज तुमच्या गुंतवणुकीविषयक प्रश्नांना आपण उत्तर देणार आहोत. त्यासाठी आपला नंबर आहे 66160216 66160 आपला नंबर आहे. मात्र त्यासाठी तुम्ही एक करायचं आहे, तुमच्या टीव्हीचा व्हॉल्यूम बंद ठेवायचा आहे आणि सलग प्रश्न विचारायचे आहे. सुरुवातीला नाईक सर आपल्यासोबत आहे. नाईक सर स्वागत. सगळ्यात सुरुवातीला मी विचारेन ते म्हणजे बजेट नंतर साधारण आता 2 आठवडे झालेले आहेत आणि PF वर टॅक्स लावण्याचा निर्णय, त्याच्यानंतर तो मग सरकारने निर्णय परत घेतला. या सगळ्या पार्श्वभूमीवर आताचं वातावरण तुम्ही कसं बघताय? नाही, इनफॅक्ट जर अश्विन तू बघशील तर बाजाराने सुरुवातीला निगेटिव्ह असा रिस्पॉन्स दिला ज्या दिवशी बजेट आलं त्या दिवशी. पण त्यानंतर बाजाराने सातत्याने मार्केट्स हॅव बीन अप, म्हणजे मार्केट्स बघितलं तर 7-8% वरती आहेत. आपण जर बघितलं जे PFचं रोलबॅक झालं आणि ते कुठेतरी अपेक्षित होतं, कारण असं काही येणार हे देखील अनपेक्षित होतं. म्हणजे असं काही येईल हे अनपेक्षित होतं आणि थोडंसं मला वाटतं की थोडंसं जास्त हार्श, थोडंसं जास्त कठोर असं डिसिजन होतं. ते ऑफकोर्स रोलबॅक झालं ही स्वागतार्ह बा आहेच. पण आता आपल्याला वेट करावं लागेल आणि इनफॅक्ट आपल्या कार्यक्रमामध्ये गोखले सरांनी देखील गेल्या वेळेला सांगितलं होतं की हे रोलबॅक होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती आणि ते झालेलं आहे. आता फक्त आपल्याला डिटेलमध्ये जेव्हा बजेट पास होईल तेव्हा तोपर्यंत वाट बघावी लागेल की अजून काही त्याच्यामध्ये अमेंडमेंट्स काही होत आहेत का नाही. एक अमेंडमेंट नक्कीच झाली आहे, ती म्हणजे तुमच्या विड्रॉल्सवरती काही बंधनं आहेत विथ मॅच्युरिटीच्या आधी. तर ते थोडंसं आपण फाईन प्रिंट आता जेव्हा बजेट पास होईल तेव्हा आपण बघून त्याच्यावरती भाष्य करू शकतो. बरोबर. पण जसं मी म्हटलं की साधारण 2 आठवडे झालेले आहेत बजेट नंतरचे. गुंतवणूकदार जे तुमच्याकडे सल्ला घ्यायला येत असतात वेगवेगळ्या अनुषंगाने, तर त्यांच्यामध्ये कसा मूड दिसतोय तुम्हाला या बजेट नंतर? आय थिंक गुंतवणूकदारांचा मूड जो होता हा नक्कीच फार चांगला असा नव्हता गेल्या काही दिवसांमध्ये. आणि म्हणजे जर आपण बघितलं की सातत्याने 1 जानेवारीपासून जे मार्केट्स खालती येत होते, तर त्यामुळे नक्कीच कुठेतरी त्यांची निराशा झालेली आपल्याला दिसत होती. आणि आपण देखील सातत्याने सांगितलं गुंतवणूक आपल्या कार्यक्रमातून देखील की ओव्हरऑल ओव्हरसोल्ड असं झालं होतं मार्केट गेल्या काही दिवसांमध्ये. आणि ती गोष्ट म्हणजे जर तुम्ही बघितलं तर बजेट असं काही ब्लॉकबस्टर बजेट म्हणता येईल असं नव्हतं. फार अपेक्षा होत्या बजेटकडनं सगळ्यांना, पर्सनली मला देखील. पण कुठेतरी आपल्याला ते ब्लॉकबस्टर बजेट न दिसता देखील मार्केट्सनी सिच्युएशन चेंज केलेली आहे. FIIs परत येताना दिसत आहेत आपल्याला. काही चांगल्या गोष्टी देखील बजेटमधनं आलेल्या आपल्याला दिसत आहेत. सो मला असं वाटतं की महत्त्वाचं जे चेंज झालं आहे ते म्हणजे कुठेतरी FIIsनी परत गुंतवणूक करणं आणि ओव्हरऑल भारतीय गुंतवणूकदारांचा मूड चेंज व्हायला मला वाटतं थोडासा कालावधी लागेल. फक्त त्यामध्ये एक खंताची बाब अशी राहू शकते किंवा एक बाब अशी राहू शकते की तोपर्यंत मूड चेंज होईपर्यंत मार्केट्सचे प्राइसेस अट्रॅक्टिव्ह राहतील की नाही याची खात्री देता येत नाही. खरं. या अनुषंगाने आपण बोलणारच आहोत, पण आपल्याला फोन यायला देखील सुरुवात झालेली आहे. पहिला फोन आपण घेऊया. औरंगाबादवरनं पहिला फोन आलेला आहे. दादासाहेब ठोंबरे आपल्याशी बोलतायत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न होता की सिट्रस चेक्स कंपनीमध्ये पैसा गुंतवणं सुरक्षित आहे का? पुन्हा एकदा विचारा. सिट्रस चेक्स नावाची कंपनी आहे, तर त्याच्यामध्ये पैसा गुंतवणं सुरक्षित आहे का? आपण म्हणजे ही जी कंपनीचं नाव त्यांनी मला वाटतं जे सांगितलेलं आहे, तुम्ही वेबसाईटवरनं त्याचं चेक केलं पाहिजे की त्यांना परमिशन आहे की नाही. आणि ह्या गोष्टींची माहिती तुम्हाला नक्कीच वेबसाईट्सवरती मिळू शकते. माझ्या मते त्यांना सध्या बंदी घातलेली आहे गुंतवणूक घेण्यासाठी, पण तुम्ही इन्फॉर्मेशन तुमची परत एकदा चेक करू शकता. पुढचा फोन ठाण्याहून आहे. पराग बोलतायत. नमस्कार परागजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. ऍक्च्युली माझा प्रश्न असा होता की मध्यंतरी माझ्याकडे लार्सन अँड ट्यूब्रोचे शेअर होते, 1700ला मी घेतलेले. त्यानंतर त्याचा रेट 1000 पर्यंत आल्यानंतर मग मी ते शेअर विकले आणि त्याच्या बदल्यात मी सध्या माझ्याकडे अशोक लेलँड, SKS मायक्रो फायनान्स आणि इंद्रप्रस्थ गॅस हे 3 शेअर आहेत. सो मग किती महिनेपर्यंत थांबावं लागेल मला किंवा किती लवकर एक्झिट करावे लागेल मला या शेअरच्या बाबतीमध्ये? एक तर सर्वप्रथम आपण इंडिव्हिज्युअल शेअर्सवरती कमेंट करत नाही. मात्र मला नक्कीच हे सांगावं असं वाटेल की बघा, मार्केट्स हा नंबर गेम बिलकुल नाही आहे.
आपल्याला नेहमी वाटतं की मी 1700ला घेतले 1000ला विकले किंवा 1000ला घेतले 1700ला विकले तर मी सक्सेसफुल होऊ शकतो. आणि नंबर्स गेम मी जर व्यवस्थित खेळलो तर मी सक्सेसफुल होऊ शकतो, तसं नाही आहे. मार्केट्स हा ॲब्सोल्युटली पेशन्स गेम आहे. हा एक सर्वप्रथम एक लक्षात घ्या की तुम्ही एखादी कंपनी जेव्हा विकत घेत आहात तेव्हा प्राईसकडे न बघता तुम्ही त्यामध्ये व्हॅल्यू काय मिळते तुम्हाला, त्याच्या अंडरलाईंग व्हॅल्यू काय मिळते ते बघितलं पाहिजे. त्यांचा बिझनेस काय आहे बघितलं पाहिजे, त्यांचे ॲसेट्स किती आहेत बघितले पाहिजे, त्यांच्या लायबिलिटीज काय आहेत, येत्या काळामध्ये त्यांचा बिझनेस कसा राहणार आहे हे बघितलं पाहिजे. आणि ही माहिती वेबसाईट, बी तुमच्या ओव्हरऑल जर आपण ती कंपनीशी रेग्युलर डील करत असू, म्हणजे समजा साबण कंपनी आहे किंवा एखादी वस्तू वापरणारी कंपनी आहे, कार कंपनी आहे, ट्रक कंपनी आहे, तर आपल्याला त्याचा अंदाज थोडाफार प्रमाणात येऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. राहिली गोष्ट तुमचे जे तुम्ही 3 स्टॉक्स घेतले त्यांचं किती कालावधीसाठी राहिलं पाहिजे. बफेट असं म्हणतात की तुम्ही जर एखादी कंपनी घेऊन ती लाईफ टाईम किंवा 10 वर्ष ठेवणार नसाल तर तुम्ही 10 मिनिटं देखील ती विकत घेऊ नका. सो डोंट म्हणजे माझं असं कळकळीची विनंती आहे तुम्हाला की शॉर्ट टर्म ट्रेडिंगमध्ये राहू नका. शॉर्ट टर्म ट्रेडिंगमध्ये माझ्या गेल्या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये करिअरमध्ये मी एकाही व्यक्तीला अशा भेटलो नाही ज्यांनी सातत्याने घरी म्हणजे काय म्हणतात ना ट्रेडिंग करून घरी पैसे घेऊन गेला आहे, प्रॉफिट कमवत राहिला आहे, असं मी पर्सनली तरी एखादी व्यक्तीला ओळखत नाही. आपल्याला 2 फोन आलेत, आपण दोन्ही प्रश्न घेऊया आणि त्यानंतर उत्तर देऊया. पहिला अतुल पाटील कोल्हापूरवरनं बोलतायत. नमस्कार अतुलजी, आपला प्रश्न विचारा. हा सर, माझा असा प्रश्न होता की आपण पैसे कशामध्ये गुंतवू शकतो? शेतकरी आहे आम्ही, कशामध्ये गुंतवू शकतो? आता बँकेमध्ये ठेवलं तर ते व्याज काही होत नाही, असं LIC मध्ये असे गुंतवले तरी चालेल का? तुमचं उत्पन्न किती आहे? वार्षिक 1 लाख रुपये. बर, या प्रश्नाचं उत्तर आपण देऊया, पण आणखी एक फोन घेऊया आपण. गजानन बोलतायत. नमस्कार गजाननजी, आपला प्रश्न विचारा. हा, मी 31 डिसेंबरला रिटायर झालोय सेंट्रल गव्हर्नमेंट मधून. हॅलो, बोला सलग बोला. हा, मी 31 डिसेंबरला सेंट्रल गव्हर्नमेंट मधून रिटायर झालोय. मला जवळजवळ आतापर्यंत 30 ते 32 लाख मिळालेले आहेत. तर मला त्याच्यावर टॅक्स किती बसेल? आणि जर समजा मी त्यातले काही पैसे माझ्या मुलाला पुण्याला फ्लॅटसाठी दिले तर त्याच्यामध्ये काही म्हणजे त्याला टॅक्स बसू शकेल का त्याच्यावर? बर, पहिला प्रश्न जो होता की त्यांनी गुंतवणूक कुठे करावी, मला असं वाटतं की त्यांनी जे शेतकरी आहेत त्यांनी दोन पर्याय निवडावेत. एक म्हणजे 2 किंवा 3 पर्याय निवडावेत. पहिला म्हणजे तुमचा आयुर्विमा तुम्ही काढणं आवश्यक आहे आणि तो आता फार स्वस्त दरामध्ये तुम्हाला उपलब्ध असतो. तर LIC किंवा बाकी कंपन्यांच्या देखील टर्म पॉलिसीज असतात ज्याच्यामध्ये फार कमी रकमेमध्ये तुम्हाला इन्शुरन्स मिळू शकतो. राहिली गोष्ट पैसे कुठे गुंतवावेत, तर तुम्ही एक रिकरिंग डिपॉझिट छोटंसं बँकेमध्ये सुरू करा. रिकरिंग डिपॉझिट सुरू करताना माझं नेहमी सांगणं असतं की पतपेढी किंवा छोट्या कोऑपरेटिव्ह बँक्स असतात त्या करणं टाळावं. दुसरं म्हणजे तुम्ही महिन्याला काही एक ठराविक रक्कम त्या रिकरिंग डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करू शकता आणि थोडी रक्कम ही म्युच्युअल फंडमध्ये SIP मध्ये गुंतवणूक करू शकता. बघा, रिकरिंग डिपॉझिटमध्ये गुंतवणूक केल्याने काय होईल तर ते पैसे स्थिर राहतील. ते तुमचं सेव्हिंग असतं, ते तुमची बचतीचं काम करू शकेल. आणि गुंतवणुकीसाठी तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इक्विटी फंडमध्ये छोट्या प्रमाणावर का होईना SIP दर महिन्याला रक्कम तुमच्या अकाउंटमधनं कापली जाईल. अशा प्रकारे तुम्ही गुंतवणूक सुरू करू शकता. दुसरा प्रश्न त्यांचा जे रिटायर झालेत, बघा टॅक्सेशनमध्ये तुम्हाला जे पूर्ण पैसे आले त्याचे काय कंपोनंटमध्ये आले आहेत, काय कशासाठी आले आहेत पैसे किती, त्यावरती तुमचं टॅक्सेबिलिटी डिपेंड करेल. राहिली गोष्ट जर तुम्ही तुमच्या मुलाला जर पैसे दिलेत घर घेण्यासाठी तर ते टॅक्सेबल होईल का, तर नाही. त्याला त्याच्या हातामध्ये जे पैसे मिळतील ते पैसे टॅक्सेबल त्याला राहणार नाहीत, कारण ते वडिलांकडनं मुलाला दिलेलं गिफ्ट असेल. राहिली गोष्ट जर तो मुलगा डिपेंडंट असेल तुमच्यावरती, मायनर असेल, तर ऑब्व्हियसली त्यातनं येणारं उत्पन्न हे परत तुमच्यामध्ये क्लब होईल. पण आय डोंट थिंक ती केस तुमच्यामध्ये असू शकते. सो वडिलांकडनं मुलाला किंवा मुलांकडनं वडिलांना दिलेलं गिफ्ट हे टॅक्सेबल राहणार नाही. खरं म्हणजे ब्रेकची वेळ झाली, पण एक प्रश्न आपण घेऊया आणि त्यानंतर ब्रेक घेऊया. आपला प्रश्न विचारा. हेमंत, आपला प्रश्न विचारा. पुण्याहून बोलतात हेमंतजी, नमस्कार, बोला. नमस्कार. हॅलो, बोला. नमस्कार. मला एक विचारायचं होतं. नमस्कार हेमंतजी, टीव्हीचा व्हॉल्यूम बंद ठेवा आणि सलग बोला.
मला एक प्रश्न असा आहे की सध्या आतापर्यंत जर तुम्ही सोन्याचा भाव बघितला तर म्हणजे त्याचा जो भाव आहे चढ उताराचा जो करंट लास्ट इयर आणि फर्स्ट ह्या इयर मध्ये झाला, तर सध्या भविष्यात माणसाने म्हणजे सामान्य नागरिकांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही करावी, हा मला एक सिंपलचा प्रश्न. ठीक, याचं उत्तर आपण ब्रेक नंतर घेऊया, कारण आपल्या ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक इकडे एक छोटासा ब्रेक नंतर तुमचे प्रश्न सुरूच ठेवा. 6616021 आपला नंबर आहे, 66160 एक छोटासा ब्रेक. पैसा झाला मोठामध्ये पात्रा एबीपी माझा. ब्रेक नंतर पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय सुरू आहे तो म्हणजे गुंतवणूक विषयक प्रश्न आम्ही तुमचे घेतो आणि तुम्ही प्रश्न विचारतच राहा. 6616021 आपला नंबर आहे, 66160 मात्र तुम्ही एक करायचंय, तुमच्या टीव्हीचा व्हॉल्यूम बंद ठेवायचा आणि सलग प्रश्न विचारायचा आहे. ब्रेक पूर्वी एक प्रश्न आपल्याला आलेला होता, त्याचं आपण उत्तर देऊया. त्यांचा जो प्रश्न होता की ओव्हरऑल आय एम सॉरी, प्रश्न मी थोडा मिस हे झालं. त्यांना विचारायचं होतं की सोन्यात गुंतवणूक येत्या काही काळामध्ये कशी काय बघता तुम्ही? सोन्यामधला जो गुंतवणूक आहे, सर्वप्रथम ना सोन्यामध्ये गुंतवणूक हे थोडंसं समीकरण आपल्याला चेंज करणं आवश्यक आहे. सोन्यामध्ये गुंतवणूक नाही होत तर सोन्यामध्ये तुम्ही केवळ इन्शुरन्स ठेवत असता महागाईला उत्तर देण्यासाठी. कारण जर तुम्ही ओव्हरऑल कितीही वर्षांचा इतिहास काढून बघितला तर सोन्याची जी ग्रोथ आहे ती ओव्हरऑल तुमच्या इन्फ्लेशन महागाईच्या दराला राहणारीच राहिलेली आहे. ही गुंतवणुकीसारखी अशी मल्टिप्लिकेशन असं म्हणतात ना, तसं नाही. गेल्या 10 वर्षात नक्कीच झालं, कारण गेल्या 10 वर्षामध्ये आपल्याकडे जे काही आपल्या भारतामध्ये जे काही परिस्थिती होती, मग ती डोमेस्टिक कारणांमुळे असो किंवा जागतिक कारणांमुळे असो, तर ती इन्फ्लेशनरी होते, म्हणजे महागाई पूरक अशी परिस्थिती होती. ओव्हरऑल मार्केट्स कुठेही चालत नव्हते, जागतिक बाजारपेठेंनी देखील रिटर्न दिले नव्हते. करन्सी आपली डेप्रिशिएट झाली होती, म्हणजे रुपयाचं अवमूल्यन झालं डॉलरच्या दृष्टीने. तर ह्या सगळ्या कारणांमुळे तुम्हाला सोन्यामध्ये रिटर्न येताना दिसली. पण मला नाही वाटत की हा लॉंग टर्म ट्रेंड असा नेहमी राहू शकतो. तुमची गुंतवणूक जर सोन्यामध्ये करायची तर ती 10% कॅप करणं आवश्यक आहे तुम्हाला. त्याच्या पुढे ती गुंतवणूक करू नये असं मला वाटतं. दुसरं एक लक्षात घ्या, तुम्ही जर आपण गेल्या 10-15 वर्षाचा 20 वर्षाचा इतिहास बघितला तर काय झालंय, तर भारतीय बाजारपेठेमध्ये म्हणजे शेअर बाजारामध्ये जी रिटेल गुंतवणूकदारांची आपली आणि तुमची जी गुंतवणूक होती ती सातत्याने कमी होत गेली. आणि तो भाग कोणी घेतला, म्हणजे ते जे शेअर्स आपण विकले कोणाला, तर परदेशी गुंतवणूकदारांनी विकले. आणि परदेशी गुंतवणूकदारांनी येऊन आपल्याकडनं शेअर बाजारामध्ये शेअर्स विकत घेतले. आज जर तुम्ही ओव्हरऑल कंपन्यांची ओनरशिप बघाल तर ती परदेशी गुंतवणूकदारांची आहे. आणि ते जे सगळे पैसे आपण सोन्यामध्ये गुंतवणूक केली आणि सोन्याचे ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, म्हणजे आपण येते काही काळात तो चार्ट्स पण दाखवू की ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम कितीही तुम्ही 10-15 वर्षाचा इतिहास बघितला तर नक्कीच तो बँक एफडी पेक्षा थोडासा जास्त किंवा बँक एफडीच्या रेटसाठीच राहतो. तर मला नाही वाटत सोन्यामध्ये 10%च्या वरती गुंतवणूक करणं योग्य ठरू शकतं. आणखी 2 फोन आलेत, आपण ते दोन्ही फोन घेऊया आणि त्याच्यानंतर त्यांची उत्तरं घेऊया. नितीन पाटील पहिला प्रश्न विचारतात. नितीनजी बोला. हा, नमस्कार. बोला. माझं वय साधारण 44 आहे. मी पाठीमागचे साधारणतः 18 वर्षामध्ये हे नोकरी वगैरे करून 3 फ्लॅट घेतले पुण्यामध्ये. त्यासाठी साधारणतः 40 लाखाचं कर्ज आहे आफ्टर सेव्हिंग. तर आता माझी अडचण अशी आहे की आता माझ्या हातात काही लिक्विड मनी नाही आहेत, प्लस मुलांचं उच्च शिक्षणासाठी पण काही पैसे नाही आहेत. त्याच्यामुळे आता माझा फक्त एक प्रश्न असा आहे की एखादा फ्लॅट विकून ते थोडे पैसे लिक्विड मनी म्हणून ठेवावे, मुलांच्या शिक्षणासाठी वापरावे का आपलं कर्ज फेडावं? बर, ठीक आहे. प्रश्न आपल्याला पहिला त्यांनी 3 फ्लॅट घेतलेत त्यांनी असं म्हटलं. आणि तुम्ही 3 फ्लॅट्स घेतलेत आणि किती व्हॅल्यू असेल त्या फ्लॅटची? त्या फ्लॅटची किंमत साधारणतः आता 1 कोटी आहे. 1,40,00,000 प्रत्येक फ्लॅटची? नाही, ज्या फ्लॅटमध्ये मी राहतो त्याची 70 लाख आहे. बरं. आणि दुसऱ्या 2 फ्लॅट त्याची किंमत 70 लाख आणि 40 लाख अशी आहे, म्हणजे 1,10,00,000. 1,10,00,000. आणि लोन कितीचं आहे तुमचं? लोन 40 लाखाचं आहे. ओके, ठीक आहे. आणि आता किती मुलं आहेत तुमच्याकडे घरी? आणि माझी 2 मुलं आहेत. एक सेकंड इयर इंजिनिअरिंगला आहे आयटीला आणि मुलगी आता 7वी मध्ये आहे. बरं. आणि तुमचं स्वतःचं वय किती म्हणाला? माझं वय 44. बरं, ठीक आहे. बाकी गुंतवणूक किती असेल? लिक्विड गुंतवणूक तुमच्याकडे नाहीये तुम्ही म्हणताय आता? काही नाही.
आणि म्हणजे मी सरप्राईज नाही आहे, कारण बऱ्याच जणांची परिस्थिती आम्ही बघतो गुंतवणूकदारांची. कारण जसं मी मगाशी म्हटलं की गेल्या 10 वर्षामध्ये सोनं आणि रिअल इस्टेटनी फार चांगला परतावा दिल्यामुळे गुंतवणूकदारांनी त्यांच्याकडे म्हणजे रिअल इस्टेट आणि सोन्यामध्ये जास्त गुंतवणूक केली. त्यामुळे फिजिकल ॲसेट्स म्हणजे फिजिकल स्थिर मालमत्तेमध्ये जास्त गुंतवणूक आहे. पण कॅश फ्लोचा प्रॉब्लेम सगळ्यांकडे झालेला आहे. लिक्विड इन्व्हेस्टमेंट राहिलेली नाही आहे. हा फिनॉमिना मी सगळीकडे बघतोय. मला असं वाटतं की तुम्ही 2 गोष्टी केल्या पाहिजेत की एक आता ह्यापुढे फिजिकल गुंतवणूक तुम्ही तर म्हणतात की तुम्ही तर घर एक विकण्याचा विचार करतात, तर नवीन तर गुंतवणूक करूच नाही फ्लॅट किंवा याच्यामध्ये. दुसरं हा विचार चांगला आहे की एक घर त्यातलं कुठलं तरी तुम्ही काढून त्याचं लोन मिटवून तुम्ही उच्च शिक्षणासाठी थोडेफार पैसे वापरायला म्हणजे त्यातनं पैसे वापरू शकता. लोन तुम्ही चालू ठेवू शकता. डिपेंड करतं तुमच्या कुठच्या घरावरती ते 40 लाखाचं लोन आहे, राहत्या घरावर आहे का, किंवा ज्या घरावरती लोन आहे ते घर न विकता जिकडे जे लोन फ्री आहे घर ते तुम्ही विकून घ्या. आणि त्यामुळे काय होईल की तुमच्याकडे लिक्विड कॅश राहील थोडीफार, प्लस तुमचं जे टॅक्स बेनिफिट तुम्हाला मिळत आहे तुमच्या दुसऱ्या घराच्या लोनवरती, स्वतःच्या घराच्या लोनवरती, ते देखील चालू राहील. राहिली गोष्ट ती जे येतील पैसे त्यातनं तुम्हाला थोडंसं टॅक्स मॅनेजमेंट मात्र करावं लागेल. आणि म्हणजे कारण पैसे जे फ्लॅट विकून येतील ते तुम्हाला तुमच्या चार्टर्ड अकाउंटंटशी सल्ला करून त्याचं हे उत्तर द्यावं लागेल. पण नक्कीच ह्यापुढे तुमचा जे काही लोन तुमचे पैसे आहेत थोडेफार हा लिक्विड गुंतवणुकीमध्ये तुम्हाला गुंतवणूक करणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. दुसरं म्हणजे तुमच्या रिटायरमेंटकडे तुम्ही 44 आहे, 16 वर्ष आहेत, पण रिटायरमेंटसाठी 3 मला मेजर गोल दिसतात. रिटायरमेंट, मोठ्या मुलाचं शिक्षण आणि मुलीचं शिक्षण, या 3 गोष्टींकडे तुम्ही ताबडतोब अर्जंटली फोकस करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. पुढचा फोन घेऊया. नगरहून अनुप वाळके आपल्यासोबत बोलतायत. अनुपजी बोला, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. सध्या माझी इन्व्हेस्टमेंट ना बँकिंग सेक्टर शेअर्स मध्ये आहे, SBI, ICICI आणि ऍक्सिस मध्ये. तर या पुढेच्या काळात मी ते शेअर्स मार्जिन हे करावेत की जास्त घ्यावेत, हे लेवल करावी का ते म्युच्युअल फंडात ते टाकावेत? तुमचं वय आणि तुमचं उत्पन्न सांगा. 30. माझं 30 वय, साधारणतः 5 लाखाचं उत्पन्न आहे. एक माझं असं स्वतःचं पर्सनली मत असतं. ऑफकोर्स तुम्ही बँकिंग स्टॉक्समध्ये घेतलेले आहेत. जेव्हा जेव्हा इकॉनॉमी रिवाईव्ह होते तेव्हा बँकिंग सेक्टर नक्कीच पहिल्यांदा रिवाईव्ह होताना आपल्याला दिसतं. पण मला असं वाटतं की एखाद्या सेक्टरमध्ये केवळ गुंतवणूक ठेवणं थोडंसं योग्य नसतं. लाँग रनमध्ये तुमचे 1 किंवा 2-3 सेक्टर्समध्ये स्टॉक्समध्ये गुंतवणूक असणं आवश्यक आहे. तुम्ही पर्सनली मला विचाराल तर कदाचित मी सांगेन देखील की कारण मी स्वतः केवळ म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतो, तर मी नक्कीच सांगेन की तुम्ही म्युच्युअल फंडाचा विचार केला पाहिजे. पण जर तुम्ही अभ्यास करू शकत असाल, तुम्ही डेली नाही तरी म्हणजे तुमचा पोर्टफोलिओ रिव्ह्यू व्यवस्थित प्रमाणे करू शकत असाल तर तुम्ही शेअर बाजारात देखील गुंतवणूक चालू ठेवू शकता. 2-3 गोष्टी कटाक्षाने टाळा. एक, ट्रेडिंग करणं. दुसरं, तुमचं जे एक्सपोजर आहे हे एका सेक्टरसाठीच आहे, तर ते थोडंसं टाळून थोडंसं डायव्हर्सिफिकेशन तुम्ही केलं पाहिजे. आणि तिसरं म्हणजे एक पेशन्स ठेवून लॉंग टर्म होरायझन ठेवा, तर नक्कीच तुम्हाला ओव्हरऑल रिटर्न चांगले येऊ शकतात. तुमचं वय 30 आहे, तुमच्याकडे पुढची 30 वर्ष आहेत तुमचा पोर्टफोलिओ बिल्ड करण्यासाठी. सो आय एम शुअर एक चांगला मोठा पोर्टफोलिओ तुम्ही बिल्ड करू शकता. कार्यक्रमाची वेळ संपत आली, पण एक फोन आपण त्याच्या आधी घेऊया. नागपूरहून मिलिंद बोलतायत. नमस्कार मिलिंदजी, आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार सर. नमस्कार, बोला. हा मी ऍक्च्युली मुलाच्या म्हणजे याच्या हिशोबाने ऍडमिशनला इंजिनिअरिंगच्या याच्यासाठी मी SIP मध्ये काही गुंतवणूक केली होती. तर आतापर्यंत साधारणतः 1 लाख रुपयापर्यंत माझी गुंतवणूक आहे, म्हणजे ॲज ऑन डेट. पण त्याचं जर स्टेटमेंट बघितलं तर जवळपास 88,000चं माझं बॅलन्स आहे. आणि मला साधारणतः हा पैसा समजा जून महिन्यात लागणार आहे. माझ्या मनात असं येत आहे की मी यातून आता बाहेर निघून जाऊ. तुमचं अजून जास्त लॉस बेअर करण्यापेक्षा इथून बाहेर निघून शांत बसावं. माझा असा प्रश्न होता की मी हे होल्ड करून जून पर्यंत अजून जास्त लॉस होईल की स्टेबल होईल की काही लेवल येईल? असं आहे सर की शॉर्ट टर्ममध्ये प्रेडिक्ट करणं खूप मुश्किल असतं काय होऊ शकतं. सर्वप्रथम जूनमध्ये तुमची जर रिक्वायरमेंट आहे आणि
88,000 व्हॅल्यू झाली 1 लाखाची, तर मी असं अज्युम करतो की गेल्या वर्षभरात तुम्ही SIP सुरू केलं असेल किंवा गेल्या 2 वर्षात गेल्या वर्षभरातच SIP सुरू झालं असेल माझ्या मते. तर सर्वप्रथम आपण म्हणजे तुमच्या निमित्ताने हे दर्शकांना आपण सांगू इच्छितो की SIP हे जर इक्विटी फंड्समध्ये करत असाल तर 1 वर्ष 2 वर्षाचा कालावधी ठेवून करणं थोडंसं चुकीचं ठरू शकतं. राहिली गोष्ट आता तुम्ही आत्ता काढावेत पैसे का जूनपर्यंत थांबावं, माझ्या मते मला जर विचाराल तर फार मोठ्या प्रमाणावरती जे पेन होतं मार्केट्समधलं, जो त्रास होता तो कुठेतरी निघून गेलेला आहे असं मला तरी वाटतं. त्यामुळे आयडियली जर तुम्ही मला जानेवारीमध्ये आपण जर डिस्कस केलं असतं तर आम्ही नेहमी सांगतो की 6 महिन्याचे ते 8 महिन्याच्या आधी तुमचा गोल येतो, त्याच्या आधी थोडे पैसे काढून घेणं योग्य ठरू शकतं. पण आजच्या सिच्युएशनमध्ये मला जर विचाराल तुम्ही तर आय डोंट थिंक म्हणजे मार्केट्स इथनं 24,000वरनं म्हणजे 24,000वरनं परत 20,000ला जातील का, गेले तर ते फार कालावधी राहतील का, माझं उत्तर थोडंसं नाही असू शकतं. पण जोखीम ही नक्कीच तुम्ही त्यातली लक्षात ठेवून माझ्या मते तुम्ही होल्ड करू शकता. तेव्हा आज तुमच्या गुंतवणूक विषयक प्रश्नांना आम्ही उत्तरं दिलेली आहेत. धन्यवाद नाईक सर या सगळ्या उत्तरांबद्दल, विश्लेषणाबद्दल. पैसा झाला मोठामध्ये आत्ता इकडेच थांबणार आहोत. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आठवड्यामध्ये नवीन विषयासह. पाहत राहा ABP माझा.